नमस्कार. पितांबरी ॲग्रिकल्चर डिव्हिजन प्रस्तुत शेतीतून प्रगती या आपल्या कार्यक्रमात मी अमोद आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला जो काही भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आज आपला विषय आहे भात शेतीतील भविष्यातील संशोधन आणि सुधारित जाती. आपल्याला माहितीच आहे की नवनवीन तंत्रज्ञान आणि संशोधनामुळे भात उत्पादन वाढले आहे. हवामान बदल त्याचबरोबर कीड रोगप्रतिकार शक्ती असलेल्या नवीन भाताच्या जाती सुद्धा विकसित होत आहेत. याच विषयी आज आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आज आहेत श्री रवींद्र मर्दाने सर. डॉक्टर रवींद्र मर्दाने हे एक्सटेन्शन एज्युकेशन सायंटिस्ट आहेत आणि सध्या कर्जत येथील रिजनल ॲग्रिकल्चरल रिसर्च स्टेशनमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत सुद्धा आहेत. भात संशोधनात त्यांचं मोलाचं योगदान आहे. तो सर्वप्रथम डॉक्टर रवींद्र मर्दाने सरांचं मी आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार सर. सर, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे भात जाती विकसित करण्यात काय योगदान आहे, त्यात काय गोष्टींचा अवलंब करून त्यांचं कसं योगदान त्याच्यामध्ये आहे, तुम्ही सांगू शकता? डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सुधारित 32 आणि संकरित 5 अशा एकूण 37 जाती विकसित करून शिफारसीत केलेल्या आहेत. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथून ज्या महत्त्वाच्या व्हेरायट्या विकसित झाल्या त्याच्यामध्ये कर्जत 1, कर्जत 2, कर्जत 3, कर्जत 4, कर्जत 5, कर्जत 6, कर्जत 7, कर्जत 8, कर्जत 9, कर्जत 10, कर्जत 184, त्यानंतर कोकण खारा आणि कोकण संजय ह्या व्हेरायट्या सुद्धा कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केल्या. विशेष म्हणजे प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जतने एक संकरित व्हेरायटी जी सह्याद्री 1998 मध्ये पहिल्यांदा विकसित केली. ती महाराष्ट्रातली पहिली संकरित जात आणि त्या भारतातली तिसरी संकरित जात आहे. तर सह्याद्री 2, सह्याद्री 3, सह्याद्री 4 ह्या संशोधन केंद्र प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जतने विकसित केल्या आणि त्यानंतर रत्नागिरी सह्याद्री 5 ही जी जात आहे ती रत्नागिरीवरून विकसित झालेली आहे. विशेष म्हणजे ह्या सगळ्या ज्या जाती आहेत त्या जातींमध्ये हळव्या जाती, निमगरव्या जाती आणि गरव्या जाती असा त्याचा समावेश आहे. म्हणजे 90 ते 105 दिवस ह्या हळव्या जाती, 115 ते 120 दिवसापर्यंतच्या ज्या जाती आहेत त्या आपल्या निमगरव्या जाती आणि 135च्या पुढच्या ज्या जाती आहेत त्या गरव्या जाती म्हणून गणल्या जातात. आणि विशेष म्हणजे या प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ज्या व्हेरायटी आहेत त्याच्यामध्ये आत्ताची जी व्हेरायटी आहे समजा की रत्नागिरी 8, त्यानंतर रत्नागिरी 7 ह्या खूप चालणाऱ्या व्हेरायटी आहेत. सर, सध्या भात संशोधनात कोणत्या मुख्य बाबींवर भर दिला जात आहे? म्हणजे विशेषतः उत्पादकता वाढवणे किंवा प्रतिकारशक्ती वाढवणे किंवा पोषण मूल्य जी असतात ती वाढवण्याच्या दृष्टीने कोणते सध्या नवीन प्रयोग चालू आहेत? डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत जे संशोधन केंद्र आहेत वेगवेगळे, जसं प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत आहे, त्याच्यानंतर पनवेलचं खार जमीन संशोधन केंद्र आहे, त्याचप्रमाणे फोंडाघाटला आहे, रत्नागिरीला आहे. तर या ठिकाणी काय होतं, ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणाऱ्या जाती विकसित करण्यावर भर दिला जात आहे. त्याचप्रमाणे सुधारित ज्या जाती आहेत त्या सुधारित जातीची उत्पादकता कशी वाढेल त्याच्यावर भर देण्यात येत आहे. विशेष म्हणजे पोषण मूल्य असलेल्या जाती आहेत त्या पोषण मूल्यामध्ये अजून बायोफोर्टिफाईड ज्या त्याच्यामध्ये अजून न्यूट्रिटिव्ह वाढ कशी होईल त्याच्यावर भर देण्यात येत आहे. आणि विशेष म्हणजे काय की ज्या सुधारित जाती आहेत विद्यापीठाच्या त्याची उत्पादकता सरासरी उत्पादकता 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टर आहे आणि संकरित वाण जे आहेत त्याची सरासरी उत्पादकता 60 ते 70 क्विंटल प्रति हेक्टर आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा 15 ते 20% उत्पादकता वाढण्यामध्ये वाव आहे आणि त्या अनुषंगाने कोकण कृषी विद्यापीठाचं संशोधन सुरू आहे. त्याचप्रमाणे यांत्रिकीकरण, आज भात शेती कशी खर्चिक झालेली आहे, मजूर मिळत नाही आहे आणि मजुरीचे दर सुद्धा वाढलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मजुरीचा खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकीकरणावर भर देणे आवश्यक आहे आणि म्हणून यांत्रिकीकरण वाढणे याच्यावर सुद्धा भर देण्यात येत आहे. आणि विशेष म्हणजे जे पोषण मूल्य आहेत ज्याच्यामध्ये आयरन असेल, आता जनरली काय होतं की लोक भात खायला बघत नाही आहे आणि काही लोक म्हणतात की नाही त्याच्यामध्ये मधुमेह होईल, लठ्ठपणा येईल वगैरे वगैरे. तर असं न करता ज्याच्यामध्ये झिंक आहे, ज्याच्यामध्ये आयरन आहे, ज्याच्यामध्ये प्रथिने जास्त आहेत अशा व्हेरायटी विकसित करण्यावर सुद्धा भर दिला जातो. त्यांनाही पर्याय आहे, ज्यांना मधुमेह आहे त्यांनाही भातामध्ये वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हो सर, आता तुम्ही जे सांगितलं तसं जर शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांना ह्या नवीन जाती ज्या सगळ्या आहेत त्याची माहिती मिळण्यासाठी किंवा त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा यासाठी विद्यापीठं किंवा संशोधन केंद्र जी आहेत ती कोणत्या पद्धतीने कार्यरत आहेत, म्हणजे जेणेकरून ती माहिती जी आहे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकेल? काय विद्यापीठाच्या भरपूर व्हेरायटी आहे. जवळपास मी आता तुम्हाला सांगितलं की या 37च्या जवळ व्हेरायटी आहे आणि काही ज्या व्हेरायटी आहेत त्या नोटिफाईड व्हायच्या आहेत, परंतु नोटिफाईड न झालेल्या सुद्धा व्हेरायट्या शेतकऱ्यांना
दिसाव्या, त्यांना बघता यावं, यासाठी आम्ही काय करतो, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून जे संशोधन केंद्र आहे, तर त्या ठिकाणी भाताच्या संपूर्ण व्हेरायटीचा प्लॉटच आम्ही तिथे डेमो लावतो. मग कर्जत 1 पासून कर्जत 10 पर्यंतच्या वेळा, कर्जत 184 असेल, सह्याद्रीच्या सर्व व्हेरायट्या, रत्नागिरीच्या, कोंडाघाटच्या, पालघरच्या सगळ्या व्हेरायट्या आम्ही एका प्लॉटवर लावतो. म्हणजे काय होतं की त्या सर्व शेतकऱ्यांना ॲट अ टाइम त्या सगळ्या व्हेरायट्या एका प्लॉटवर बघता येतात. आणि मग सीइंग इज बिलिव्हिंग असं म्हणतात की जे त्यांनी बघितलं त्याच्यावर त्याचा विश्वास जास्त बसतो. आणि म्हणून आम्ही मग शेतकऱ्यांच्या सहली आयोजित करतो, शेतकऱ्यांना बोलवतो. जे विद्यार्थी असतील ज्यांना जिज्ञासा आहे ते तिथे आमच्याकडे येतात. मग आमचे शास्त्रज्ञ त्याच्यातल्या ज्या वैशिष्ट्ये आहेत त्या प्रत्येक व्हेरायटीचा ते त्यांना समजून सांगतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की शेतकऱ्यांना त्यांच्या भौगोलिक परिस्थितीला कोणती जात अनुरूप आहे हे घरून ते मग अशा प्रकारच्या व्हेरायट्या घ्यायला उद्युक्त होतात. हा एक आम्ही चांगला प्रयत्न नक्कीच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच चांगला. आणि त्यासाठी अजून आम्ही काय करतो, आम्ही त्यांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण घेतो, शेतकरी मेळाव्यांमधून ती माहिती देतो, गटचर्चा असते आमची, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन आम्ही ते कार्यक्रम घेतो आणि त्यांना या व्हेरायटी आणि जे जे नवीन संशोधन आहे त्याच्याबद्दल इत्यंभूत माहिती आम्ही देतो. त्याच्यामुळे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो. सर, नुकतंच पितांबरीने रत्नागिरी 8 हे जे बियाणं आहे याच्या उत्पादनासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाबरोबर करार केला आहे. त्याची विक्रीही ते आता करणार आहेत. तर रत्नागिरी 8 ही जात जी आहे ती शेतकऱ्यांकरता कशी फायदेशीर आहे, किंवा तिचे उत्पादन, प्रतिकार शक्ती किंवा त्याची लागवड जी आहे ती कशी करतात, याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? रत्नागिरी 8 ही जी जात आहे ती 132 ते 135 दिवसाच्या कालावधीमध्ये येणारी जात आहे. आणि विशेष म्हणजे 1000 दाण्याचं वजन जे आहे त्याचं 17.7 ग्रॅम इतकं एक वजन आहे त्याचं. आणि त्याची जी उंची आहे ती अशी शॉर्ट आहे, त्याच्यामुळे ते लोळत नाही. दुसरी गोष्ट, त्याचा जो दाणा आहे जेव्हा ते परिपक्व होतं तर त्याचा जो कलर आहे तो गोल्डन म्हणजे काय म्हणूया त्याला आपण, सुवर्ण तपकिरी अशा प्रकारचा त्याचा रंग आहे. आणि विशेष असं आहे की शेंडेपान जे आहे त्याचं शेवटचा दाणा जोपर्यंत परिपक्व होत नाही तोपर्यंत ते हिरवंच राहतं. ही त्याची एक अजून स्पेशालिटी आहे. आणि त्याचे जे कंटेंट्स आहेत ते मी आणलेले आहेत, ते मी आपल्याला सांगू इच्छितो. रत्नागिरी 8 ही जी जात आहे त्याच्यामध्ये झिंकचं जे प्रमाण आहे ते 7.7 आहे. त्याच्यामध्ये आयरन जे आहे, लोह 10.5 आणि प्रथिने जे आहेत ते 6.89 इतकं आहे. आणि विशेष आहे की भाताचा जो तूस वेगळा केला जातो त्याला हलिंग म्हणतात, तर त्याच्यामध्ये हलिंगचं 75.8% असं त्याचं हलिंगचं पर्सेंटेज आहे. आणि भरडई जेव्हा होते त्याची तर त्यावेळेस 67.0% इतकी भरडईसाठी ती जात चांगली आहे. आणि हेड राईस रिकव्हरी म्हणजे जो अखंड तांदूळ मिलिंगमधून येतो तर त्याचं जे आहे ते 64.6% आहे. विशेष म्हणजे ही जी जात आहे ती जात त्याचे पूर्णच्या पूर्ण कणशी ज्या पूर्ण भरेपर्यंत तो हिरवा राहतो. आणि वांज असल्यामुळे वांज दाण्याचं प्रमाण त्याच्यामुळे कमी होतं. हिरवा असल्यामुळे वाण दाण्याचं प्रमाण कमी होतं. आणि याचा जो दाणा आहे ना तो बारीक दाणा आहे, सुवर्ण जातीला ती पर्याय आहे. आणि त्याचं उत्पादन जे आहे ते उत्पादन संकरित जे जाती आहेत, संकरित जाती एवढं त्याचं उत्पादन आहे, म्हणजे जवळपास 62 क्विंटल प्रति हेक्टरचं उत्पादन ती जात देते आहे. त्याच्यामुळे ती अतिशय चांगली आणि कोकणामध्ये ती अतिशय लोकप्रिय होत आहे. 20 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर जर ती लावली तर निश्चितपणे लागवडीला खूप चांगलं त्याला फायदा होईल आणि शेतकऱ्यांना त्याचं भरघोस उत्पादन मिळेल. तुम्ही जे काय त्या विश्लेषण सांगितलं नंबर सकट ते खरंच अचंबित करणारं. मी एवढा गाढा अभ्यास आणि त्यातनं एवढा होणारा फायदा ही खरंच त्याबद्दल मनपूर्वक तुमचं धन्यवाद. सर, सध्या हवामान बदलामुळे पण आपल्याकडे काही ठिकाणी अतिवृष्टी होते तर काही ठिकाणी दुष्काळ पडतो, पाण्याचं दुर्भिक्ष असतं. सो अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी भात पिकाचं कसं त्यांना फायदेशीर उत्पादन घेता येईल ह्याकडे त्यांचं कसं त्यांना बघता येईल आणि ह्याच्यासाठी म्हणजे त्यांना उत्पादन कसं वाढवता येईल बघता येईल याकरता विद्यापीठ शेतकऱ्यांना कशा प्रकारचं सहकार्य करू शकतं किंवा करताय? तसं बघितलं तर जेव्हा आता आपण म्हणाल की खूप पाऊस पडतो किंवा दुष्काळ पडतो तर जनरली असं बघण्यात आलं की कोकणामध्ये असा काही प्रकार होत नाही. कोकणामध्ये 4000 ते 5000 मिलीमीटर पाऊस दरवर्षी हमखास पडतो. म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण
महाराष्ट्राच्या 46% पाऊस आपल्या कोकणामध्ये बरसतो. कधी कधी काय होतं, जूनमध्ये पाऊस कमी पडतो, परंतु येणारे जे पुढचे महिने आहेत त्याच्यामध्ये सरासरी तो पाऊस नेमका गाठतो. त्याच्यामुळे बरोबर. कोकणामध्ये अशी काही परिस्थिती येत नाही. अशा प्रकारची दुष्काळाची वगैरे जी परिस्थिती येते ती विदर्भ आणि अन्य भागांमध्ये येते महाराष्ट्राच्या. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून भारत सरकारचा मोसम विभाग आणि कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना हवामानाचा सल्ला देण्यात येतो. आणि हा हवामानाचा सल्ला आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे जे सर्व संशोधन केंद्र आहे त्यांना विद्यापीठाकडून जातो. त्याचप्रमाणे विद्यापीठाने प्रत्येक जिल्ह्याचे जे तालुका कृषी अधिकारी आहेत त्यांना त्याच्यामध्ये संलग्न करून घेतलेलं आहे. आणि विशेष म्हणजे जे तालुका कृषी अधिकारी आहेत त्यांच्या संपर्कात येणारे जे शेतकरी आहेत, मी एक्सटेन्शन सायंटिस्ट असल्यामुळे माझ्या संपर्कात येणारे जे शेतकरी आहेत, जे प्रगतशील शेतकरी आहेत, त्यांचे सगळ्यांचे फोन नंबर आमच्याकडे असतात. आणि मग आम्हाला ते मेसेज मिळाल्याबरोबर आम्ही ते व्हायरल करतो. त्याच्यामुळे हे जे मोसम विभागाने दिलेले सल्ले आहेत त्यांना क्षणार्धात सगळ्या शेतकऱ्यांना मिळतात आणि त्याचा खूप फायदा होतो. एखाद्या वेळेस रोग आणि किडी आली तर नेमकं काय करायला पाहिजे, तर हे त्या सल्ल्यातून मार्गदर्शन मिळतं. त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याला त्या संशोधन केंद्रापर्यंत येण्याची गरज नाही किंवा विद्यापीठापर्यंत जाण्याची गरज नाही. त्याला आपण बिलकुल लिखित स्वरूपामध्ये बिलकुल ऑथेंटिक माहिती आपण त्यांना देतो. त्याच्यामुळे त्या सल्ल्याचा फारच फायदा होतोय. पण हे व्हॉट्सअप व्यतिरिक्तही तुमच्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर किंवा कुठेही माहिती उपलब्ध असते जिकडे ते बघू शकतात? हां, जर विद्यापीठाकडून जर कुणाला पाहिजे असेल ही माहिती तर विद्यापीठ त्यांचे मोबाईल नंबर कनेक्ट करून घेतो आणि त्यांना पाठवतात. विनामूल्य आहे, सगळं विनामूल्य आपण हे सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. सर, भात पिकांच्या वाढीच्या विविध टप्प्यांवर किडी किंवा रोगांचा प्रादुर्भाव भात पिकाला होऊ शकतो. सो त्याच्यामुळे प्रादुर्भाव झाला तर उत्पादनात घट होऊ शकते आणि उत्पादनात घट येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी त्या समस्येवर वेळीच ओळखून त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणत्या पद्धतींचा अवलंब केला पाहिजे? भात पिकावर वेगवेगळ्या प्रकारचे किडी येतात. त्याच्यामध्ये खोडकिडा असेल, निळे भुंगेरे असेल, सुरळीतील अळी असेल, अशा प्रकारचे वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होतो. त्याचप्रमाणे रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव होतो. आणि जेव्हा अशा किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेस विविध पद्धती वापरल्या जातात. काही पद्धती आता जैविक आहेत. समजा त्या सुरळीतील अळ्या आहेत तर त्या ठिकाणी पक्ष्यांचे थांबे जर आपण लावले शेतामध्ये तर पक्षी त्या थांब्यावर येऊन उभे राहतील आणि ते इकडे तिकडे बघून जेव्हा त्यांचं दिसते अळ्या दिसली ते पटकन त्याच्यावर ताव मारतील आणि ते खाद्य म्हणून तसंच निर्मूलन होतं. बऱ्याचशा ठिकाणी बेडूक जे असतात ते सुद्धा आपले मित्र कीटक म्हणून यूज होतात. म्हणजे भात शेतीला नुकसानकारक जे आहेत, अळ्या असतील, किडी असतील, तर त्यांचं निर्मूलन हे मित्र कीटक म्हणून करत असतात. आणि हे मित्र कीटक प्रत्येक ठिकाणी ठेवले पाहिजे. बेडकाचं संवर्धन आपण केलं पाहिजे. त्याचप्रमाणे काही वेळेस रासायनिक कीटकनाशकांचा सुद्धा वापर केला पाहिजे. जसा खोडकिडा वगैरे असेल तर त्याला कार्टाप हायड्रोक्लोराईड आपण वापरतो. आणि विशेष म्हणजे ज्या वेळेस जिथे जिथे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव झाला तर ते शेतकरी आम्हाला लगेच फोन करतात की असं असं झालं आणि लगेच आमची एक टीम तिथे जाते. नाहीतर आमचे जे शास्त्रज्ञ आहेत, मग एंटॉमॉलॉजिस्ट असेल, पॅथॉलॉजिस्ट असेल, एक्सटेन्शन सायंटिस्ट म्हणून मी असेल, तर आम्ही त्याला काय उपाय आहे ते आम्ही इमिजिएट मोबाईलवर त्यांना आम्ही कळवत की तुम्ही असं असं करा. तर त्याच्यामुळे काय होतं की रोग आणि किडीचा जो प्रादुर्भाव तो निघून जातो. शेतकऱ्यांनी आता भात लागवडीसाठी नक्की कोणत्या सुधारित पद्धतींचा, आधुनिक पद्धतींचा अवलंब करावा किंवा करू शकतील जेणेकरून त्यांचं उत्पादन वाढेल, त्याबद्दल तुम्ही काय आम्हाला मार्गदर्शन करू शकाल? का भात लागवडीच्या विविध पद्धती आहेत आणि त्याच्यामध्ये कसं आहे की या आपल्या कोकण विभागामध्ये आणि विदर्भ रिजनमध्ये असं आपण बघितलं तर ते परंपरागत लावणी पद्धतीने भात शेती करतात. आता लावणी पद्धतीमध्ये काय होतं की लावणी पद्धतीमुळे मजुरांची संख्या खूप लागते. दरवेळेस मजूर मिळत नाही. मजुरीचे दर सुद्धा वाढलेले आहेत. पण ती लोकप्रिय झालेली आहे. त्याच्यामुळे भात लावणीची ही पद्धत पारंपरिक पद्धत अडॉप्ट केली जाते. दुसरी श्री पद्धत आहे. त्याच्यानंतर 4 सूत्रीची पद्धत आहे. त्याच्यामध्ये युरिया ब्रिगेडचा वापर होतो. काही ठिकाणी हमखास पाऊस ज्या ठिकाणी पडत, आता 1000च्या वर जर पाऊस पडत असेल, 1000 मिलीलिटरच्या वर जर पाऊस पडत असेल तर त्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने म्हणजे लावणी पद्धत उपयोगात आणतात. ज्या ठिकाणी 1000 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडत असेल,
म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा हा आपला मराठवाड्याचा एरिया वगैरे असेल तर त्या ठिकाणी ते पेरभाताचा उपयोग करतात. आता हे पेरभात म्हणजे काय की ते त्या पेरभात म्हणजे डायरेक्ट सीडिंगचा एक फार चांगला उपयोग होतो. आता इथे काय होतं, परंपरागत लावणी पद्धतीने तुम्हाला रोपवाटिका करावी लागते. रोपवाटिका तयार केल्यानंतर रोपं वाढले की त्या लावणीसाठी मजूर लागतात. प्रत्येक टप्प्यावर मजुरांची आवश्यकता असते. पण डायरेक्ट सीडिंगमध्ये असं होत नाही. समजा आता डायरेक्ट सीडिंगमध्ये आता कर्जत तालुका आणि आमच्या भागामध्ये लोक ड्रम सीडरने शेती करायला लागले. हे ड्रम सीडर नेमकं काय आहे तर डायरेक्टोरेट ऑफ राईस याचं हैदराबादने ते ड्रम सीडर म्हणजे डायरेक्ट पेरणी यंत्र बनवलं होतं. पण ते जे पेरणी यंत्र होतं त्याला लोखंडाची चाकं होती. त्याला 4 ड्रम होते. भात बियाण टाकण्यासाठी 4 ड्रम होते आणि त्याला माणूस असा ओढायला लागायचा. 2 माणसं ओढायची आणि ते 2 माणसं समांतर चालतीलच. कोणाचे पाय पुढे जाऊ शकतो, कोणाला मागे येऊ शकतं आणि त्या ओढी अशा तिरकस होऊ शकतात. मग आमच्या शेतकऱ्याने त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलं आणि त्यांनी लोखंडी चाकं काढून त्याला सायकलची चाकं बसवली आणि सायकलची चाकं बसवून जो ड्रम होते 4 भात बियाण टाकण्याचा त्याला एकच ड्रम लावला प्लास्टिकचा आणि सायंटिफिकदृष्ट्या त्या भात बियाणं जमिनीमध्ये टाकण्यासाठी त्यांनी छोटे छिद्र बनवले आणि तो 12 वर्षाचा 14 वर्षाचा मुलगा असो मुलगी असो ते ओढू शकते. 4 ओळीमध्ये पेरणे होते. 4 ओळीमध्ये पेरणी झाल्यानंतर काय होतं की त्याला एक लोखंडी फ्लॉपी आहे. त्या लोखंडी फ्लॉपीने मातीने बियाणं झाकलं जातं. मातीने बियाणं झाकल्यामुळे पक्ष्यांना कळत नाही की याच्यामध्ये बियाणं आहे म्हणून, म्हणजे पक्षी बी खाण्याचा धोका सुद्धा त्याच्यामध्ये टळतो. आणि ही जी डायरेक्ट सीडिंग आहे, लावणी बाद झाली, त्याच्यामध्ये लावणी करण्याची गरजच नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं की हेक्टरी 23 मजुरांची बचत होते. आणि हेक्टरी 23 मजुरांची बचत होणे म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. फक्त याच्यामध्ये एक प्रादुर्भाव होतो की त्याच्यामध्ये तणांचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि तणांचा प्रादुर्भाव होऊ म्हणून साथी हे जे औषध आहे ते प्री इमर्जन्स हर्बिसाइड आहे आणि हे जर औषध तुम्ही पेरणी केल्यानंतर 4-5व्या दिवशी युरियामध्ये मिक्स करून फेकून दिलं, वापरलं तर ते मूळ पिकाला धोका होत नाही, फक्त तण मरतं. आणि त्याच्यामुळे आपले जे शेतकरी आहे सर्रास याचा वापर करतायत आणि त्यांचा खूप चांगला फायदा होत आहे. म्हणजे हेक्टरी 23 मजुरांची बचत होते म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. तर ही जी एक पद्धत अतिशय चांगली पद्धत आहे. आणि आता नेरळजवळ सगुणा बाग आहे, तिथे श्री चंद्रशेखरजी भडसावळे आहेत. ते भडसावळे सरांनी तिथे सगुणा राईस टेक्निक विकसित केली. त्यांचा तो साचा आहे आणि तो साचा जो आहे ते गादी वाफे बनवतात आणि एकदा वाफे बनवलं की ते 7, 8, 10 वर्ष काही करायला नको असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग ते एका वर्षामध्ये 3 पिकं सुद्धा घेतात. तर काही ट्रायबल एरिया जो आहे कर्जत तालुक्यात नांदगाव, डामसेवाडी, गोरेवाडी, जुगरेवाडी, चई, चवणे, बलीवरे हा जो पट्टा आहे त्या ठिकाणी पर्टिक्युलरली आदिवासी शेतकरी या सगुणा राईस टेक्निकचा वापर करत आहेत. आणि काही ठिकाणी प्लास्टिक अस्तर टाकून भात शेती केल्या जाते. म्हणजे इव्हॅपोरेशनचा रेट त्याच्यामध्ये कमी होतो, तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. तर असं होऊन विविध पद्धती एवढ्या प्रकारच्या उपलब्ध आहेत जेणेकरून शेतकऱ्यांचा उपयोग होऊ शकतो. हा, पण त्याच्यामध्ये ही जी आहे की हेक्टरी 23 मजुरांची बचत होणे ही फार मोठी गोष्ट. कोकण विभागामध्ये ज्या ठिकाणी भात शेती होते त्या ठिकाणी राब भाजणी, त्याला भाजावळ हा असा शब्द आहे. आणि प्रत्येक ठिकाणी मग रत्नागिरी जिल्हा असेल, सिंधुदुर्ग जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा जागोजागी भाजावळ केली जाते. आणि या भाजावळ करण्यामध्ये काय आहे की ज्या घरातल्या महिला आहेत, ट्रायबल एरिया आहेत, तर त्या घरातल्या महिला भर उन्हामध्ये 2-2, 3-3, 4-4 किलोमीटर जातात. त्यांच्या डोक्यावर असं मोठं टोपलं असतं आणि ते कवळ गोळा करतात, पालापाचोळा गोळा करतात, शेणखत गोळा करतात आणि एकावर एक थर करून ते पेटवून देतात. आणि भर उन्हामध्ये ते जेव्हा पेटवतात तर प्रत्येक याच्यातून धूर निघतो, कार्बन डायऑक्साईड आणि विषारी वायू हवेमध्ये पसरतात. त्याच्यामुळे पर्यावरणाची हानी होते. आणि म्हणून राब भाजणी न करता पर्याय गादे वाफे पद्धत जी विद्यापीठाने सुचवली, ती पर्याय गादे वाफे पद्धतीचा जर वापर केला तर शेतकऱ्यांचा खूप फायदा होऊ शकतो. याच्याबद्दलचे मी डेमो सुद्धा घेतले. कर्जत तालुका, खालापूर तालुका, मुरबाड तालुका आणि शहापूर तालुका या 4 तालुक्यात 10 गावांची निवड केली होती. आणि 10 गावातल्या शेतकऱ्यांकडे मी जे प्रत्यक्ष जाऊन 5 गुंठ्यावर तुम्ही तुमच्या पद्धतीने म्हणजे राब भाजणी पद्धतीने आणि 5 गुंठ्यावर विद्यापीठाच्या पर्याय गादे वाफे पद्धतीने तुम्ही उत्पादन घ्या असं मी त्यांना सांगितलं. आणि बघितलं तर 10 ठिकाणी उत्पादनामध्ये कुठेही फरक नाही झाला. काही ठिकाणी आदिवासी एरियांमध्ये उत्पादन वाढलं. तर असा एक त्याच्यामध्ये दिसून आलं की ज्या ज्या ठिकाणी राब भाजणी करत होते ते सगळं टोटली बंद झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की राब भाजणी करताना आमच्या ज्या महिला भगिनी त्या दूरपर्यंत पायपीट करायचं होते ते वाचलं. आणि विशेष म्हणजे फक्त हा जो म्हणजे भाजावळचा जो प्रकार आहे, ज्या ठिकाणी दुबार भात शेती होते तिथे नाही होत. जिथे राजनाराचा प्रकल्प आहे समजा,
ज्या ठिकाणी खरीप संपला की रब्बीमध्ये सुद्धा पाणी अवेलेबल आहे, राजनालासारखं पाणी आहे, तर त्या ठिकाणी होत नाही. पण ज्या ठिकाणी पाणी अवेलेबल नाही तिथे भाजावळ होते. पण ही भाजावळ बंद करणे आवश्यक आहे आणि म्हणून आपण कोकण कृषी विद्यापीठ याच्यावरची मोहीम राबवली आहे आणि ती सक्सेस झाली. विशेष म्हणजे आता जी लागवडीची ज्या पद्धती आहेत तर त्या पद्धतीबद्दल मी आपल्याला सांगितलं, परंतु याच्याबद्दलचा एक मी रिसर्च प्रकल्प सुद्धा घेतला की कर्जत तालुक्यातले 90 शेतकऱ्यांची मी निवड केली. 90 शेतकऱ्यांपैकी 30 शेतकरी असे निवडले की जे परंपरागत पद्धतीने भात शेती करतात, लावणी पद्धतीने, आणि दुसरे शेतकरी असे निवडले की जे सुधारित ड्रम सीडर पद्धतीने शेती करतात, आणि तिसरे 30 शेतकरी असे निवडले की जे सगुणा राईस टेक्निकने शेती करतात. मग मी त्यांचा पूर्ण वर्षभर आम्ही विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांना बियाणं दिलं. विद्यापीठाच्या माध्यमातून आपण त्यांना सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या आणि त्यांची मेजरमेंट घेतली. वेळोवेळी जाऊन त्यांचे ऑब्झर्वेशन्स घेतले आणि ऑब्झर्वेशन घेतल्यानंतर आपल्याला असं निदर्शनास आलं, सुधारित ड्रम सीडरने ज्यांनी शेती केली त्या शेतकऱ्यांचं उत्पादनामध्ये वाढ झाली आणि त्यांचं उत्पन्न देखील वाढलं. म्हणजे ती नंबर 1 वर आली. म्हणजे याला म्हणता आता डायरेक्ट सीडिंग. आणि मग कापणीच्या वेळेस आपल्या शेतकऱ्यांनी जे मॉडिफाईड म्हणजे रिपर बनवलेला आहे, तो रिपर जमिनीपासून 4 बोटाच्या अंतरावरच कापतो आणि जो VST पॉवर टिलरचा तो 1 हित अंतरावर कापतो. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या शेतकऱ्यांनी जे मॉडिफाईड करून बनवलेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पेंढा जास्त मिळतो आणि पेंढा जास्त मिळाल्यामुळे त्या शेतकऱ्याचा फायदा होतो. तर यांत्रिकीकरणाची खूप गरज आहे. आज यांत्रिकीकरण असलं ना तर शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो. आज कसं झालं होतं, एक जगामध्ये एक ट्रेंड आहे की जिथे जिथे भात आहे तिथे गरिबी आहे. पण आमचे जे माननीय कुलगुरू सर आहेत, डॉक्टर संजयजी भाऊ, त्यांनी आम्हाला एक मंत्र दिला आणि ते म्हणतात की जिथे भात आहे ना तिथे समृद्धी तुम्ही आणा. आणि आम्ही त्याच्या मागे लागलो. आता जिथे जिथे भात आहे तिथे आम्ही समृद्धी आणणार. मग त्याचे भाताचे उपपदार्थ कसे बनतील, त्याचा पोहा कसा बनेल, त्याचा मुरमुरे कसे बनतील, त्याचे पापड कसे बनतील, म्हणजे काय होईल की त्याचं व्हॅल्यू ॲडिशन होईल. आणि व्हॅल्यू ॲडिशन झालं की शेतकऱ्याचा फायदा होईल आणि आम्ही नेमकं तेच करतोय. सर, तुम्ही फार महत्त्वाची माहिती सांगितलीत आणि यातलं तुमचं कॉन्ट्रीब्युशन खरंच उल्लेखनीय आहे. सर, आजच्या चर्चेतनं आपण आतापर्यंत जी काही चर्चा केली त्यातनं भात उत्पादनासाठी आवश्यक तंत्रज्ञान किंवा सुधारित जाती ज्या आहेत आणि कीड रोग व्यवस्थापन जे आहे त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना शेतकऱ्यांना आपल्या महत्त्वपूर्ण माहिती आज मिळाली. तर शेवटाकडे येताना आपण शेतकऱ्यांसाठी काय महत्त्वाचा संदेश द्याल किंवा तुम्हाला द्यावासा वाटतो की जेणेकरून भविष्यात जर भात उत्पादन त्यांना अधिक फायदेशीर करायचं असेल, अधिक टिकाऊ करायचं असेल तर त्यांनी कोणत्या गोष्टींवर भर दिला पाहिजे जेणेकरून त्यांना याचा फायदा होऊ शकेल? भात शेती जर फायद्याची करायची असेल तर निश्चितपणे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ज्या सुधारित जाती दिलेल्या आहेत, ज्या संकरित जाती दिल्या त्या अडॉप्ट करायला पाहिजे शेतकऱ्यांनी. ज्या प्रायव्हेट कंपनीच्या जे बियाणं आहे त्याच्यामध्ये रोग आणि किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो, परंतु कोकण कृषी विद्यापीठाच्या ज्या व्हेरायटी आहेत, ज्या सुधारित आहेत आणि संकरित आहेत, त्याच्यामध्ये अशा प्रकारचा प्रादुर्भाव फार कमी होतो. आणि जर असलं तर आम्ही फ्री ऑफ कास्टमध्ये जाऊन त्यांना ॲडवाईस सुद्धा करतो, विनामूल्य ॲडवाईस करतो. दुसरी गोष्ट, मला एक सक्सेस स्टोरी सांगावीशी वाटते की कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आता कसं आहे की एकट्याची शेती करायचे दिवस संपलेले आहेत. फक्त शेती काय झालं, ज्यांच्याकडे पैसा आला तर ते दुसऱ्याच्या माध्यमातून करून घेतात. आज शहरीकरण वाढलेलं आहे, बरोबर, शेतीचं क्षेत्र कमी होत आहे. त्याच्यात परिणाम असा झाला की आज रायगड जिल्हा आहे जो भाताचा कोठार म्हणून होता त्याची आयडेंटिटी राहिलेली नाही आहे. कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पहिला आला, महाराष्ट्रामध्ये भात उत्पादकतेमध्ये कोल्हापूर जिल्हा पहिला आला. मग जर आपल्या या जिल्ह्याची पुन्हा गतवैभव प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला ज्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती आहेत, विद्यापीठाच्या ज्या शिफारसी आहेत त्या अडॉप्ट केल्या पाहिजे. त्याच्यामध्ये यांत्रिकीकरणाची भर दिली पाहिजे आणि समूह शेतीकडे सुद्धा वळायला पाहिजे. कारण आम्ही एक कर्जत तालुक्यातला सापेले गाव आहे. ते कर्जत तालुक्यातला सापेले गाव जे आहे, आधी त्या गावातले जे लोक होते, जे शेतकरी होते, ते प्रायव्हेट कंपन्यांचे बियाणं घ्यायचे. गुजरात अकरा, कोमल, वैष्णवी, जोरदार वगैरे वगैरे अशा. मला खूप आश्चर्य वाटलं की हाकेच्या अंतरावर संशोधन केंद्र आहे आणि आपल्या विद्यापीठाच्या व्हेरायटी घेत नाही. मग मी तिथे जाऊन, म्हणजे मी मोठेपणा नाही आहे पण व्यक्तिशः तिथे जाऊन त्यांच्या घरी रात्री 10-10, 11-11 वाजेपर्यंत जाऊन त्यांना कन्व्हिन्स केलं, त्यांना मोटिवेट केलं आणि विद्यापीठाच्या व्हेरायट्या घेण्यासाठी त्यांना बाध्य केलं. आणि मग ते बिचारे इतके चांगले लोक आहेत, सगळेच्या सगळे त्या गावकऱ्यांनी माझं ऐकलं आणि आम्ही त्या गावामध्ये 70 फॅमिली आहे, एकालाही सोडलं नाही.
70च्या 70 कुटुंबाला आम्ही सामील करून घेतलं आणि त्यांचा 50.5 हेक्टरचा एरिया एकाच व्हेरायटीमध्ये टर्न केला. म्हणजे वन व्हेरायटी वन विलेज हा जो कॉन्सेप्ट आहे तो तिथे राबवला आणि त्याच्यामुळे काय झालं की ते कोकणातलं पहिलं गाव ठरलं. अख्खी जिल्हा परिषद बघायला आली ते सगळं. आणि आमचे माननीय कुलगुरू त्यावेळेसचे ते 2 किलोमीटर पायी फिरले आणि त्यांनी शेत बघितले आणि त्याच्यामुळे काय झालं की महाबीचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आले होते त्यांनी सुद्धा ते ॲप्रिशिएट केलं. तर म्हणण्याचा अर्थ कसा की अशा पद्धतीने म्हणजे समूह शेतीकडे सुद्धा वळण्याची गरज आहे, तर ती शेती फायदेशीर होऊ शकते. आणि फायदेशीर शेती करणे आज काळाची गरज आहे. दुसऱ्याच्या म्हणजे तुमचा मुलगा, तुमची मुलगी, पत्नी, मुलगी, जे कोणी असेल घरातले लोक त्यांनी सुद्धा शेतीमध्ये उतरायला पाहिजे, तर तो मजुरीचा खर्चही कमी होईल आणि शेती फायदेशीर होईल असं मला वाटतं. नाही, नक्कीच सर. आज तुम्ही इथे तुमच्या वेळात वेळ करून बिझी शेड्यूलमधनं इथे आलात आणि शेतकरी मित्रांना आमच्या जी काही तुम्ही बहुमूल्य माहिती दिलेली आहेत त्यासाठी मी संपूर्ण टीमच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार मानतो. सो शेतकरी मित्रांनो, मला नक्की खात्री आहे की ही माहिती तुम्ही पुढपर्यंत घेऊन जाल, तुम्हालाही फायदेशीर ठरेल. तर शेतकरी मित्रांनो, शेतीविषयी तुम्हाला खात्रीलायक माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. पितांबरी ॲग्री केअर, देव शेतीला गती, करू शेतीतून प्रगती. धन्यवाद.